आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काका या. नमस्कार. या ना. सॉरी इतक्या रात्री तुम्हाला त्रास देतोय. नाही नाही काही नाही. पण तुम्ही काम सांगितलं ना ते झालंय हे सांगणं महत्वाचं होतं. कसलं काम? अहो गावातील काही प्रतिष्ठित लोकांना तुमचा निरोप सांगायचा होता आणि त्यांना समजून सांगायचं होतं की आपल्या गावात काय चाललंय ते सरपंच आणि मुजुमदार कशी आपल्या हक्काची जमीन लुबाडून शाळेऐवजी केमिकल फॅक्टरी बांधणार आहेत. मग काय म्हणाले ते? मग काय अपेक्षेप्रमाणे पहिले नाही म्हटले. त्यांना माझा स्वतःचा अनुभव सांगितला आणि तेव्हा कळलं बी आणि पटलं सुद्धा. चला बरं झालं. हो इतकंच नव्हतं तर पंचायत समितीतील लोकही आपल्या बरोबर आहेत. फक्त त्यांना तुम्हाला भेटायचंय. नाही म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की एकदा तुमच्या तोंडून हे सगळं ऐकल्यावर त्यांची सगळी बाजू क्लिअर होईल आणि आपण नक्की काय करायला हवं आणि कशा पद्धतीने साथ द्यायची हे त्यांच्या लक्षात येईल. चालेल मग भेटूयात, त्यात काही हरकत नाही. हो पण एवढं सोपं नाही ते. पाटलाची माणसं आपल्या दिवसात भेटू देणार नाही बघा. ते आपल्यावर एकदम बारीक लक्ष देऊन आहेत पण आपण त्यांच्या कचाट्यातून निसटलोय हे त्यांना माहित नाही. एक काम करूया, त्यांचा भ्रम आपण असाच राहू देऊया आणि आपण आपल्या कामाला लागूयात. पण कधी? आता. एक काम करूयात, आपण आत्ताच गावकऱ्यांची मीटिंग घेऊयात. काय म्हणता? चालेल. सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. मनोहर दादांनी एक हाक दिली आणि तुम्ही सगळेजण इथे जमलात. खरं तर त्यांनी तुम्हाला समजावलं असेल इथे आपण का जमलोय. तरी तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही बिनधास्त विचारू शकता. त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. हो हो पण आधी हे समजावून सांगा की काय करायचंय आणि कसं करायचंय. सांगते. गेली 25 वर्ष सरकारने आपल्या गावात शाळेसाठी एक राखीव जमीन ठेवली होती पण त्या जमिनीबद्दल आपल्या कुठल्याच गावकऱ्याला कसलीच कल्पना नाही. पण आपल्या गावचे सरपंच त्यांनी ती जमीन परस्पर एका केमिकल कंपनीला विकली. अजय मुजुमदार यांना विकली आणि त्या बदल्यात मिळालेले पैसे स्वतःच्या घशात घातले आणि परस्पर अजय मुजुमदार यांच्या नावे कागदपत्र देखील बनवली. अरे देवा. खरं तर मी या गावची असल्यामुळे खूप वर्षांपासून मला गावात शाळा उभी करायची होती. कारण आपल्या गावात मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न किती गंभीर आहे याची मला कल्पना होती. पण इथे आल्यानंतर हा प्रकार. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की सुगंध आणि तिच्यासारख्या मुली जर शिकल्या नाहीत ना तर आपल्या गावची परिस्थिती फार वाईट होणार. आणि त्याचबरोबर जर गावात केमिकल कंपनी उभी राहिली ना तर आपल्या गावच्या पर्यावरणाचं देखील तितकंच नुकसान होणार. हे सगळं मान्य आहे हो पण आपल्याकडे काही पुरावे आहेत का? आपल्याकडे कागदपत्र होती पण पण काय? पण पाटलाच्या माणसाने आमच्या देखतच ती कागदपत्रे जाळली. आपल्याकडे जर पुरावे नसतील तर आपण त्यांना कसं थांबवणार? का नाही थांबू शकत? मला एक गोष्ट सांगा, तुम्ही या गावातली माणसं आहात, या मातीतली माणसं आहात. या गावासाठी काय चांगले काय वाईट हे तुम्ही नाही तर दुसरं कोण सांगणार आहे? आपण सगळ्यांनी मिळून जर लढा दिला तर त्या कंपनीला आपण इझिली थांबवू शकतो. मला मान्य की आपली बाजू कमकुवत आहे पण आपली बाजू जरी कमकुवत असली तरी आपली बाजू सत्याची. त्यामुळे आपण जर एकजुटीने यासाठी प्रयत्न केले ना तर मला माहिती आपण ही लढाई नक्की जिंकू. हे बघा, मनात कुठलीच शंका ठेवू नका, कुठलाही संशय ठेवू नका आणि बिंदास पुढे. हे बघा, आपल्या गावाने आपल्याला खूप काही दिले. आता या आपल्या गावाला काहीतरी देण्याची वेळ आली. आपल्या मुलींचं शिक्षण सुसह्य झालंच पाहिजे आणि त्यांच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायलाच हवे. कारण ह्याच आपल्या गावचं भविष्य. त्यामुळे मला सांगा, तुम्ही आम्हाला साथ देणार आहात ना? तर बोला मंडळी, आपण सगळे सुंदरी मॅडमच्या सोबत आहे ना? हो हो आम्ही तुमच्या सोबत आहे. आम्ही तुमच्या सोबत आहे. सुंदरी मॅडमच्या सोबत आहोत. हो हो सोबत आहे. सुंदरी मॅडम आम्ही तुमच्या सोबत आहे.
मनोहर दादा, तुम्ही आणि सगळे गावकरी जर एकत्र आले तर त्या पाटीलला आणि मुजुमदारला चांगलंच वटणीवर आणणार आहे. उद्या सकाळीच कार्यक्रम करूया. मंगलताई, सुंदरी वटपौर्णिमा करणार आहे ना? माहित नाही. शशीताई, नवीन लग्न झाल्यानंतर नवरा बायकोनी जे जे सण एकत्र साजरे करायचे असतात त्या सगळ्या गोड आठवणी अशा कायम मनात साठवून ठेवायच्या असतात. असे क्षण आदित्य आणि सरूच्या वाट्याला आलेच नाहीत हो. त्यांनी ते अनुभवलेच नाहीत. अहो, लग्न झाल्यापासून आतापर्यंत एकमेकांबरोबर कायम शत्रूसारखेच वागत आले. हा, आता झालंय सगळं ठीक, तरी सुद्धा भूतकाळाच्या त्या आठवणींमुळं त्यांच्या मनात आता नेमकं काय चाललंय ना ते नाही सांगता येणार. आणि त्यातल्या त्यात वट पौर्णिमेचं म्हणाल ना तर त्या आठवणी तर खूपच भयंकर आहेत. तुम्हाला तर सगळं माहिती आहे ना शशीताई. नाही, नको, जाऊ देत त्या आठवणी. आणि मालती समोर तर नकोच. तिच्यासाठी खास आहे ना आजचा दिवस. होय. अगं बाई, झाली तुझी तयारी? बरं ऐक ना मालू, आम्ही पण तुझ्या बरोबर वट पौर्णिमेला येतोय. म्हणजे कसं, आम्ही दोघी गाडीमध्ये बसू, तू तुझी पूजा कर. हा, तुम्ही यालच ग मंगलात त्या, पण ज्यांनी यायला पाहिजे होतं ते कुठे आलेत? निरान आज तरी यायला हवं होतं ना ग. आणि सरू आणि मामड्याने पण पाहिजे होतं ना इथे यायला. हो ग, मला सुद्धा तेच वाटतंय. पण अगं काम आहेत ना त्यांना तिकडे, काय करणार आपण, नाईलाज आहे. अगं बाई, सरूची आठवण काढली, तिचाच फोन आला. हॅलो सरू, कशी आहेस बाळा? मी एकदम ठीक आहे. तू सांग कशी आहेस? आज वटपौर्णिमा आहे ना, भाऊजींना खूप मिस करत असशील ना? नाही, असं काही नाहीये. पण काय ग, कुठे आहेत ते? म्हणजे दिसत नाहीत ना कॉलवरती, म्हणून विचारलं. अगं ते कामाला गेले. काय ग काय? ओ, व्हिडिओ कॉल चाललाय. हाय मंगलाई, तुमची तब्येत कशी आहे? बरे आहात ना? आणि मालू, कामाला दिसतेस तू. काय रे, तुम्ही दोघं पण इकडे आहेत आणि त्यांना कामाला घालवले वे तुम्ही? हा अगं, म्हटलं आज खूप कंटाळा आलाय मला, मी नाही जात कामाला. त्याला म्हटलं तू जा. आणि कसं आहे, वटपौर्णिमा पण आहे ना, आम्ही दोघं वेगळे होणार बरं दिसत नाही ते. अगं मी बोलते, कुठे चालली मालती? अगं रुसली बहुतेक